ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त एपिसोड पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात तर आता आपण पाहिलंय की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे घरामध्ये आलेली आहे ती म्हणजे स्वतः आता सायली आणि सायली मात्र सत्य जाणूनच सगळ्यांना सत्य सांगण्यासाठी आलेली आहे. पण या सगळ्यामध्ये सायलीला चक्कर आले हे तर आपण पाहिलंय आणि या सगळ्यामध्ये सायलीला चक्कर आल्या कारणाने मात्र आता पुढचा प्रवास कठीण झालाय. पण त्यातच सायलीच्या पायावरील तुळशीपत्राने सगळा भेद खोललाय आणि सायलीच्या बोलण्याला कोणतंही प्रमाण द्यायची गरज नाही पडले. आणि त्यानंतर सायलीला सगळ्यांनी सुभेदार आणि किल्लेदार यांनी आता एक्सेप्ट तर केलंय. पण पण इकडे वेगळीच घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे प्रियाचं सत्य समोर आलेले आहे. कारण आता प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठी इकडे वापर करणार आहे तो म्हणजे स्वतः आता सचिन अस्मिताचा. नक्की काय घडणार? एक आनंदाची गोष्ट आता समोर आले तर एक धक्क्याची गोष्ट समोर आली. नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे इकडे आता सायलीला सत्य समजल्यानंतर पहिल्यांदाच ती आता आलेली आहे प्रतिमाच्या समोर. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा ती प्रतिमाच्या समोर आले आणि त्याच वेळेला प्रतिमा मात्र आता तिला इकडे सांगत आहे, सायली काय झालं? अगं अर्जुन तुला आता किती शोधतोय, अर्जुन तुझी किती काळजी करतोय, तू कुठे गेली होतीस? खरंच मला कळत नाहीये, तू अशी कशी बेजबाबदार वागू शकतेस? असं म्हटल्यावरती सायली आता प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला आई आई असं म्हणायला लागते आणि प्रतिमा एकदम भांबवते. तिला खरं तर हे सगळं खूप चांगलं वाटतंय, पण सायली असं का बोलतेय हे मात्र प्रतिमाला काहीच कळत नाहीये आणि प्रतिमा अस्वस्थ झालेली आहे. सायली काय झालं, तू बरी आहेस ना? सायली काय झालं, तू बरी आहेस ना? असं म्हणत ती आता सायलीला विचारत आहे. आणि त्यानंतर ती मनातल्या मनात विचार करते, खरंच ही माझी आई आहे. कारण आता मला प्रत्येक वेळेला जाणवायचं की प्रतिमात्या आणि माझ्यामध्ये इतकं साम्य आहे आणि हे साम्य याच कारणासाठी आहे कारण प्रतिमात्या ही माझी आई आहे. हे सत्य ज्या वेळेला सायलीला समजलंय आणि सायलीला या सगळ्यामध्ये आपण काय करावं काही सुचत नाहीये आणि सायली प्रतिमाकडे पाहतच बसते. आई आई म्हणायला लागते. सुमनला काहीच कळत नाही सायलीला काय झालंय. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे प्रतिमा बोलायला लागते, सायली सायली ठीक आहेस ना तू? आणि सायली आता सांगायला लागते, आई मला आता सांग ना, तन्वी बद्दलचं काहीतरी सांग, तिची काहीतरी खूण सांग किंवा आता या सगळ्यामध्ये तन्वीच्या बद्दलचं अजून सत्य सांग. असं म्हणत तिने आता प्रतिमाला मिठी मारले. प्रतिमा म्हणते, सायली अगं काय झालंय? म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये इतकी का अस्वस्थ झाले? असं नक्की काय घडलेलं आहे? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, सायली बोल ना. सायली सांगते, आई बोल ना. आई आई म्हणता म्हणता आता इकडे प्रतिमाला काहीच कळत नाहीये. बाळा बाळा असं म्हणत ती तिला जवळ घेते आणि त्यावरती ती सांगते, काय सांगू? तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती, ती तिच्या जन्मापासूनची खूण आहे. असं म्हटल्यावर ती सायलीला आणि त्यानंतर ती आता विचार करायला लागते, अरे देवा खरंच माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे बोलायला लागते ती म्हणजे सायली, आई आई मला सांग ना अजून तन्वीबद्दल. आणि त्यावरती ती सांगायला आणि त्यानंतर ती सांगते, आज तू का हे सगळं विचारत आहेस? यावरती सायली आता सांगायला लागते, मला सांग, मला तन्वीबद्दल ऐकायचं आहे, मला तन्वीबद्दल ऐकायचं आहे. आणि त्याच वेळेला प्रतिमा आता विचार करते, हिला काय झालंय? हिची तब्येत तर ठीक आहे ना? ती सांगते, सुमन जा पटकन पाणी आण, सुमन पाणी आण पटकन. आणि असं म्हटल्यावरती सायली आता सांगते, मला तन्वीबद्दल सगळं ऐकायचं आहे. जे काही लहानपणी तन्वीच्या बाबतीत आता घडत होतं ते सगळं सगळं ऐकायला मी उत्सुक आहे. आई सांग ना मला तन्वीच्या बद्दल सांग ना. आणि ती ती चक्कर येऊन खाली पडते. प्रतिमाला काहीच कळत नाहीये की अशी सायली कधीच वागत नाहीये, इतकी हायपर कधीच होत नाहीये, आज इतकी हायपर का झाले? काय तिच्या डोक्यामध्ये चालू आहे? ती सुमनला सांगायला लागते, सुमन एक काम कर ना, ताबडतोब अर्जुनला कॉल कर. अर्जुनला कॉल करून तू आता इकडे बोलवून घे. कारण काहीतरी सायलीच्या बाबतीत आता चुकीचं घडतंय आणि ते आता आपल्याला अर्जुन पर्यंत पोहोचवायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता सुमन सांगते, हो वहिनी तुम्ही चिंता करू नका, मी ताबडतोब मात्र आता त्याला इकडे बोलवते. असं म्हटल्यावरती सायलीला आता मात्र बेडरूम मध्ये झोपवलंय आणि त्यानंतर मग मग आता सुमनने कॉल केलेला आहे. इकडे तोपर्यंत सचिन आता विचार करतोय ते काही नाहीये. जर का आता हा बॉम्ब फोडायचा असेल तर हा बॉम्ब फोडण्यासाठी मी नाही जाणार आहे. हा बॉम्ब अशा पद्धतीने मूर्ख अस्मिताच्या हातूनच आता मी घरात फोडणार आहे ना की त्यानंतर काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे अस्मिता अस्मिता या सगळ्यामध्ये घरी जाऊन सांगेल म्हणजे माझा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध येणार नाहीये आणि त्या लोकांशी मी समोर जाण्याची गरज नाहीये. मी समोर जाईन पण त्यावेळेला माझा बॉम्ब फोडण्यासाठी.
कारण आत्ता आत्ता प्रियाचा बॉम्ब फोडायची जबाबदारी पूर्णपणे अस्मितावरती सोपवण्याची गरज आहे, असं आता तो म्हणायला लागतो. इकडे तोपर्यंत मात्र आता आपण पाहतोय की त्याने एक काम केलंय. त्याने आता ताबडतोब इकडे एक रिपोर्ट काढून घेतलेले आहेत आणि ते रिपोर्ट घेऊन तो अस्मिताला भेटायला निघालाय. तो इकडे आता अर्जुनला सुमनने कॉल केलाय. "अर्जुन, तू ताबडतोब ये बरं इकडे." अर्जुन म्हणतो, "काय झालंय? सायली आली ना घरी?" "मग आता काय झालंय? तिची तब्येत ठीक आहे ना? मी यायलाच निघालोय तिकडे. तिलाच भेटायला मी आता यायला निघालो होतो. पण काय झालंय? तिची तब्येत ठीक आहे ना? बोल ना सुमन काकू." आणि त्यावरती सुमन म्हणते, "नाही, तब्येत ठीक आहे. पण मला म्हणजे प्रतिमा वहिनी म्हणाल्या की आता काहीही झालं तरी सुद्धा तुला आता बोलवून घ्यायला, म्हणून तुला मी बोलवते आहे." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन फोन ठेवतो. लगेचच आता इकडे सुमन फोन लावते. ते म्हणजे कल्पनाला फोन लावून सुमन आता सांगायला लागते की कल्पना वहिनी, तुम्हाला लवकरात लवकर बोलवलेलं आहे, ते म्हणजे इकडे आता प्रतिमा वहिनींनी घरी. असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणली, "काय ग, काय झालं? सायली ठीक आहे ना? आणि सायली कुठे आहे?" "मगाशी अर्जुनचा मला कॉल आला होता की मम्मा सायली घरी आले का? पण सायली तर तिकडे आहे ना. काय झालंय का? काही प्रॉब्लेम आहे का?" आणि त्यावरती सुमन म्हणते, "नाही, म्हणजे थोडंसं सायलीला मळमळतंय, गरगरतंय, तर तुम्ही या." आता घाबरी-घुबरी होऊन आता इकडे कल्पना तिकडे जायला निघालेली आहे आणि तिकडून अर्जुन सुद्धा जायला निघालेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे सायलीला चक्कर आलेली आहे. बरं, त्या इकडे सचिन अस्मिताला गाठतोय. अस्मिताला सचिनने गाठल्यावरती अस्मिता चांगलीच चिडलेली आहे. "खबरदार, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुझ्याशी एक शब्द सुद्धा आता बोलायचा नाहीये." आणि त्यावरती सचिन म्हणतोय, "बघ, मला पण तुझ्याशी एकही शब्द बोलायची काही अजिबात आवश्यकता नाहीये. मी तुला जे सांगायला आलोय ना, ते आता फक्त ऐकून घे आणि त्यानंतर मात्र आता काहीही करायची तुला गरज सुद्धा नाहीये. फक्त आता माझं म्हणणं ऐकायची गरज आहे." आणि त्यावरती ती म्हणते, तुझं म्हणणं मला आता ऐकायचंच नाहीये आणि तुझ्याशी बोलायचं नाहीये. का आता का इथे आलेला आहेस? जा ना, त्या साक्षीकडे जा." यावरती तो सांगायला लागतो, तुला काय वाटलं की मी आता तुझीकडे मनधरणी करायला आलोय? अरे, मला काही गरजच नाहीये." यावरती ती म्हणते, "मी तुला बाळाचं तोंड सुद्धा दाखवणार नाहीये." आणि यावरती तो म्हणतो, "तुला काय वाटतंय मला बाळाचं तोंड बघायचंय? अगं, किती मूर्ख आहेस तू. मला ओळखायला इतकी चुकलीस ना की आता तू आणि बाळ या दोघांच्या मध्ये आता मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तू आणि तुझं बाळ काय करायचं ते गोंधळ घाला. मला तुम्ही दोघं पण नको आहात. मला आता इतकं सांगायचं आहे. आणि ते म्हणजे आता इकडे तुमच्या घरची दुसरी सून, ती म्हणजे आता इकडे प्रिया प्रेग्नंट आहे. अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. आणि हेच सत्य सांगायला फक्त आता मी इथे आलेलो आहे. बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचा ते घाला." प्रियाला काहीच कळत नाही आता हे घरी सांगावं की न सांगावं. त्याच वेळेला प्रिया घरी यायला आणि ती घरी येऊन पाहते तर काय, आता इकडे अश्विनची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. आणि ती अश्विनला बोलायला लागते, "अश्विन, अरे काय झालं?" आणि त्यावरती "मम्मा कुठे आहे?" असं ती अश्विनला विचारती आहे. आणि त्यावरती मात्र आता अश्विन सांगतोय, "अगं, मगाशी फोन आला होता, तो म्हणजे आता प्रतिमा आत्याच्या घरून. आणि त्यानंतर तिने आता बोलवलेलं आहे, ते म्हणजे मम्माला घरी. आणि त्यामुळे मम्मा तिकडे गेले. काय झालंय, कसं झालंय याच्याबद्दल मला काही माहित नाहीये. पण मम्मा आता खूपच घाबरी-घुबरी झाली होती." आणि त्यावरती ती सांगते, "अश्विन, तुला माहिती आहे का, मला जे काही सत्य समजलं ते तुला माहिती आहे का?" आणि त्यावरती अश्विन म्हणतो, "कसलं सत्य?" "अस्मिताबाई, काय झालंय, तू आता नीट मला सांगशील का?" आणि यावरती अस्मिता बोलायला लागते, "अश्विन, जे काही मला समजलंय ना, ते आता महाभयंकर सत्य आहे." आणि त्यावरती अश्विन मात्र आता इकडे बोलायला लागतो, "अगं, तुला काय समजलंय?" आणि त्यावरती ती सांगायला लागते, "अश्विन, मला प्रियाबद्दलचं सत्य समजलंय." आणि अश्विन म्हणतो, "हे बघ, ती प्रेग्नेंट आहे, हे सत्य मला माहिती आहे. मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. मला खरंच कळत नाहीये की ते बाळ माझंच आहे का? ते बाळ माझंच असेल तर आता त्या बाळाचा जन्म मी तिकडे तिकडे जेलमध्ये होऊ देऊ का? अस्मिताबाई, मला खरंच काही कळत नाहीये. पण म्हणून तू मम्माला याच्याबद्दल काहीही सांगणार नाहीयेस. तू मम्माला या सगळ्यामध्ये अजिबात काही बोलायचं नाहीये. काहीही झालं तरी मम्माला यातलं आता कोणतंही सत्य समजता कामा नये." यावरती ती म्हणते, "अश्विन, अरे असं काय करतोयस? हे बघ, मम्मा आहे ती, तिला कळायला नको का? आणि कुठून तरी समजलं तर?" यावरती तो म्हणतो, "तुला कोणी सांगितलं?
यावरती ती सांगायला लागते सचिनने मला बघ ना, म्हणजे तिने सचिनला हाताशी धरत माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवलाय. आणि त्यावरती तो सांगायला लागतो खरं सांगू का, तर मला ना या जगात जगायची इच्छा राहिलेली नाहीये. ती सांगते वेड्यासारखं करू नकोस काहीतरी. अश्विन सांगतो अस्मिताताई तू कुणाला काही सांगू नकोस, बस इतकंच कर. पण अस्मिता विचार करते नाही, हे सगळं सगळं जे काही माझ्या भावाच्या बाबतीत होते ना, हे सगळं सगळं मात्र आता या प्रियामुळे होतंय आणि त्याची ही अवस्था खूपच बिकट आहे असा ती विचार करत आहे. बरं तो इकडे आता सचिनने वेगळीच खेळी खेळायला ठरवले. चला मूर्ख अस्मिताने हा सगळा प्रकार तर केलेला आहे, पण या सगळ्यामध्ये आता इकडे दुसरी खेळी खेळणं बाकी आहे. ते म्हणजे प्रियापर्यंत हे सत्य पोचवायला पाहिजे की सायली प्रेग्नंट आहे. कारण अस्मिता बोलता बोलता त्याला आता हे सत्य बोलून गेलेली आहे की सायली प्रेग्नंट आहे आणि त्याचमुळे हीच आता आपल्या हातामध्ये खूप मोठी आता एक घबाड लागलंय असं आता सचिनला वाटतंय. आणि या सगळ्यामध्ये सचिनने मात्र आता अस्मिताने सांगितलेल्या या गोष्टीचा वापर करत त्याला आता खूप मजा वाटते. ते काही नाहीये, एकाच वेळेला सुभेदार, किल्लेदार आणि ही अस्मिता या सगळ्यांना जर का मार्गाला नाही ना लावलं तर नाव नाही सांगणार. बरं तोपर्यंत इकडे आता फोन आल्या कारणाने अर्जुन, कल्पना धावत पळत आलेले आहेत. काय झालं सायलीला, काय झालं? तोपर्यंत मग आता प्रतिमा सांगायला लागते काही नाही अगं ती घरी आली आणि तन्वीबद्दल सांगा, तन्वीबद्दल सांगा असंच सगळं म्हणत होती. आणि त्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते काय बोलतेस तू? यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का, तर पूर्णाईने तिला आता तन्वी म्हटल्यापासून ती या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकी अडकले ना, मला खरं तर खूप भीती वाटते की कधीतरी असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये ती आता स्वतःचं अस्तित्व गमावून बसेल की काय, आणि हे सगळं काय चाललंय? आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते काय ग, पण काय नक्की झालं? यावरती अर्जुन म्हणतो अजून काय बोलत होती सायली? ती अचानकपणे का निघून आली कुसुमताईच्या इथून? मधुभाऊंना भेटायला गेली होती, मग अचानक का आली? यावरती प्रतिमा म्हणते मला खरंच काही माहित नाहीये, मला फक्त इतकंच आता ती बोलली की खरं तर या सगळ्यामध्ये म्हणजे आता ती मला आई आई म्हणायला लागली, तन्वीबद्दल सांगा, तन्वीबद्दल सांगा असं म्हणायला लागली. मला काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय घडलं. आणि त्यावरती प्रतिमा म्हणते खरं सांगू का, तर पूर्णाईने तिला आता तन्वी तन्वी म्हटल्या कारणाने ती आता तन्वी या ह्याच्यामध्ये इतकी घुळून गेले की ती आता सतत तन्वीच्या बद्दल बोलते, तन्वीचा आवाज ऐकते, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेते. आणि त्यामुळे आता इकडे डॉक्टर सांगायला लागतात हे बघा आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना कोणताही मानसिक ताण असणं शक्य म्हणजे सहन त्या करू शकणार नाहीत. अर्जुन म्हणतो काय झालं, आमचं बाळ सुरक्षित आहे ना? यावरती डॉक्टर थोड्याशा घाबऱ्या गुबऱ्या झालेल्या आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता डॉक्टर इकडे सांगायला लागतात हे बघा सध्या तरी तुमच्या बाळाला काहीही इजा झालेली नाहीये, पण त्यांना असेच जर का मानसिक स्ट्रेस असला ना, मग मात्र बाळावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे ना, हे आता तुम्ही त्यांच्याकडून काढून घ्या. त्यांनी जास्त विचार करता कामा नये, मनातल्या गोष्टी मनात ठेवता कामा नये. त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही तुम्ही इकडे सपोर्ट करा आणि त्यांच्या मनात काय चाललंय ते विचारून घ्या. असं म्हटल्यावरती सायली आता शुद्धीवरती आले. आणि अर्जुन म्हणतोय काय झालंय सायली? आईला सायलीच्या पायावरील असलेली खूण आता सायली समोर आणते आणि त्याच वेळेस सगळ्यांना धक्का बसलाय. आणि त्यावरती ती सांगते प्रतिमा त्या तुम्ही म्हटला होतात ना की तन्वीच्या पायावरती खूण आहे, ही खूण माझ्या पायावरची आहे. सगळेजण आणि त्याच वेळेला पूर्णाई आले म्हणजे ही माझी तन्वी? सायली सांगते हो मीच तुमची तन्वी, मला मधुभाऊंनी हे सगळं सत्य सांगितलेलं आहे. असं म्हणत सायलीने पूर्णाईला मिठी मारलेली आहे. फायनली सगळ्यांना समजले की सायलीच खरी तन्वी आहे. आणि त्यानंतर आता इकडे दुसरा बॉम्ब फुटणार आहे, तो म्हणजे प्रिया आता प्रेग्नेंट असल्याचा. मग या सगळ्याचा काय परिणाम होणार, काय निर्णय घेतला जाणार, सगळं सगळं येणाऱ्या भागात कळणार.